हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पौड पोलिसांकडून अटक। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी महाडच्या हिरकणवाडीमधून मनोरमा खेडकरला अटक। पूजा खेडकरला पुणे पोलिसांची नोटीस। आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर केलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस। विधानसभेसाठी मवियाचा फॉर्म्युला ठरला। लोकसभेप्रमाणे जिंकेल त्याला जागा। खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट, तर मविया 280 जागा जिंकणार, संजय राऊतांचा दावा। शरद पवार राजकारणातील नटसम्राट, तर छगन भुजबळ फिरत्या रंगमंचावरील कलाकार। खासदार संजय राऊतांचा भुजबळांना टोला। विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी 25 जागा लढवण्याची तयारीत। लोकसभा निवडणुकीमध्ये मताधिक्य मिळालेल्या मतदारसंघाची ठाकरे गट मागणी करणार। पूर्व विदर्भामध्ये काँग्रेसची सर्वात जास्त ताकद, 99% जागा काँग्रेस लढवणार। काँग्रेस नेते अभिजित वंजारींची माहिती। मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं। पाऊस आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा उशिरानं। रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्याची माहिती। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसाचा रस्ते वाहतुकीला फटका। गोरेगावमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी। रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। भुसावळच्या हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले। धरणातून 36,445 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अजित पवार विशाळगडावर पाहणीसाठी जाण्याची शक्यता। विशाळगडावरील दगडफेक प्रकरणानंतर अजितदादा पाहणीसाठी जाणार, सूत्रांची माहिती। आगामी विधानसभा आणि राज्यातील विविध प्रश्नांप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बोलावली आमदारांची तातडीची बैठक। मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेच्या सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार। आज आणि उद्या मुंबईमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक। महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार। बैठकीमध्ये विधानसभेची रणनीती ठरणार। नगरसेवकांनी साथ सोडताच अजित पवार ॲक्शन मोडवर। अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांची बैठक। विलास लांडे ही बैठकीला उपस्थित। मुंबईमध्ये उद्या काँग्रेसच्या 2 महत्वाच्या बैठका। विधान परिषद निवडणुकीमधील फुटीर आमदारांवर उद्याच कारवाई होण्याची शक्यता। अजित गव्हाणेंनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानं ठाकरे गटामध्ये नाराजी। पुण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवन इथे तातडीची बैठक। अंधेरीमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस। अंधेरी रेल्वे स्थानकावर छत नसल्यानं प्रवाशांना मनस्ताप। मुंबई गोवा महामार्गावर आज आणि उद्या ब्लॉक। कोलाडजवळील पुई इथे पुलाचं काम सुरू असल्यानं 4 तासांचा ब्लॉक। ब्लॉक दरम्यान नवीन पुलावर गर्डर बसवण्याचं काम केलं जाणार। मुख्यमंत्री कांदा प्रश्नावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारनं मर्यादित हस्तक्षेप करावा, शेतकऱ्यांची मागणी। ओमानजवळ समुद्रामध्ये तेलवाहू जहाज उलटलं। भारतीय नौदलाकडून 8 भारतीयांची सुटका। तेलवाहू जहाजावर 13 भारतीयांसह 16 कर्मचाऱ्यांचा समावेश। उर्वरित कर्मचाऱ्यांचा शोध सुरू। कोकण किनारपट्टी आणि विदर्भामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा जोर राहण्याचा अंदाज। वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं पश्चिम घाटातही पावसाचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू। काजळी नदी पात्राबाहेर, तर अंजनारी नदीला पूर। लांजा तालुक्यामध्ये 24 तासामध्ये 134 मिलीमीटर पावसाची नोंद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।